तर हे इन डिटेल डिस्कशन असेल, प्रत्येक क्वेश्चन आपण अनालाइज करणार आहोत आणि जो क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करत आहोत तो सी सेट आहे, त्याच्यानुसार आपले आन्सर कीज आपण चेक करू शकतो. फर्स्ट क्वेश्चन, चूज द सिनोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. ॲट द टाइम ऑफ माय रिटायरमेंट आय डू नॉट हॅव मलिस. मलिस म्हणजे शत्रुत्वाची भावना किंवा आपण त्याला इल विल टुवर्ड समवन. तर यापैकी आपण जर चारही ऑप्शन जर पाहिले तर याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन जो आहे ते अफेक्शन म्हणजे प्रेम, ॲनिमसिटी म्हणजे शत्रुत्व किंवा वाईट भावना. तर मलिसचा सिनोनिम वर्ड जो आहे तो ॲनिमसिटी आणि आन्सर आहे 2. नेक्स्ट क्वेश्चन, द इडियम रेड टेप करेक्टली मीन्स. सोपा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये डार्क कलर टेप हा काय लिटरल मिनिंग याचा होत नाही. ज्यावेळेस आपण इडियम डिस्कस करत असतो त्यावेळेस त्याचा लिटरल मिनिंग न घेता तो इम्प्लाइड जो कनोटेटिव्ह मिनिंग आहे तोच आपल्याला बघायचा आहे. द सेम रिप्लाय गिव्हन बाय ऑफिसर्स टू मेनी इन्क्वायरिंग पर्सन्स हा देखील नाहीये. ओव्हर यूज ऑफ रूल्स फॉर्मॅलिटीज इन ॲडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट 53, द वर्ड विच रिप्लेसेस द फ्रेज वन हू हेट्स वुमन करेक्टली इज. वन वर्ड सबस्टिट्यूशन, वन हू हेट्स वुमन करेक्ट. आता आपण प्रत्येक शब्द ज्यावेळेस आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन किंवा कुठलाही व्होकॅब्युलरीचा आस्पेक्ट ज्यावेळेस आपण डिस्कस करत असतो त्यावेळेस आपल्याला रूट जो आहे शब्दाचा कुठल्या एखाद्या रूट, तो रूट जर माहिती असेल तर आपल्याला त्या शब्दापासून किंवा त्या रूट पासून बनणारे लॅटिन रूट असेल, ग्रीक असेल, त्या रूट पासून जो शब्द बनलाय त्याचा अर्थ आपल्याला लागलीच आपण समजून घेऊ शकतो. त्यासाठी रूटचा मिनिंग असणं आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे. ओके, मिसोगॅमिस्ट means the one who hates woman, one who hates marriage. Okay, लग्नाला जो हेट करतो किंवा जो तिरस्कार करतो त्याला मिसोगॅमिस्ट. मिसोजिनिस्ट, मिसो मीन्स हेटर आणि गाइन दॅट इज रिलेटेड टू वुमन. ओके, आता मिसोजिनिस्ट मीन्स द वन हू हेट्स वुमन. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडियम व्हाईट एलिफंट इज करेक्टली युज्ड. व्हाईट एलिफंट ही इडियम, जसं आपण आता डिस्कस केलं की इडियम ज्यावेळेस आपण डिस्कस करत आहोत त्यावेळेस आपल्याला इडियमचा लिटरल मिनिंग न बघता आपल्याला इम्प्लाइड आणि कनोटेटिव्ह मिनिंग बघणं गरजेचं आहे. ही बॉट अ व्हाईट एलिफंट. द गव्हर्नमेंट's प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज्ड ॲज व्हाईट एलिफंट. व्हाईट एलिफंट म्हणजे अशी गोष्ट दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन अँड कॉस्टली अँड which require excessive money. So option second is correct answer. Next, identify the correct meaning of the underlined phrase in the given sentence. So even after 3 meetings the negotiations are at standstill. Standstill ह्या फ्रेजचा करेक्ट मिनिंग जो आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. स्टँड स्टील मीन्स वेन ज्यावेळेस एखादी गोष्ट ज्याची डेव्हलपमेंट होत नाही किंवा ते स्टॉल होतं अशा वेळेस आपण त्याला स्टँड स्टील हे जे आहे ते फ्रेज वापरतो. फायनलाइज्ड, अनेबल टू गो ऑन, अप टू द मार्क आणि लास्ट आहे टू द पॉइंट. तर करेक्ट आन्सर युज्युअल सोपा आहे, अनेबल टू गो ऑन म्हणजे थांबणे, प्रोग्रेस थांबणे किंवा एखादी गोष्ट थांबणे, आपण त्याला स्टँड स्टील ही फ्रेज वापरतो. नेक्स्ट, करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. पीपल हॅव सीन, बोथ हॅव सीन. तर टेन्स जर पाहिला तर आपण याच्यामध्ये वेअर आलेला आहे, पास्ट टेन्स मध्ये आलेला आहे. इथं लास्ट ऑप्शन मध्ये सुद्धा वेअर आहे. तर ही दोन ऑप्शन जे आहेत ते रॉंग आहेत. आता वुल्व्स हॅव, आपण सेकंड ऑप्शन जर पाहिलं तर इथं जो आहे तो आपल्याला हॅज जे आहे ते सिंग्युलर आहे. इथं आपल्याला प्लुरल नाउन असताना इथं आपल्याला हे
सिंग्युलर आलेलं आहे, त्याच्यामुळं हॅज हे देखील ऑप्शन आपल्याला क्लिअर कट लक्षात येते की चुकीचं आहे. इथं ऑब्जेक्ट वुल्व्स हॅव बीन, टेन्स ॲज इट इज आपण इथं कॅरी केलेला आहे, हॅव बीन सीन कुठे, इन द स्ट्रीट्स, आणि आपला जो सब्जेक्ट होता आधीचा तो इथं आहे, म्हणजेच इथं आपण सब्जेक्ट आणि इथं आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे. Wolves have been seen in the street by people. Okay. Next question. Identify the compound sentence from the following. Identify करायचंय. The child is sleeping. इथं subject एक, the child verb, आणि predicate जरी आपण पाहिलं तर SV इथं एकच verb आहे, त्याच्यामुळे हा असेल simple sentence. He was tired, so he went. हा एक इथं क्लॉज आहे, इथं सिंगल क्लॉज आहे, त्याच्यामुळे पहिला सिंपल असेल. दुसरा, ही वॉज टायर्ड सो ही वेंट टू बेड अर्ली. इथं दोन आपल्याला क्लॉजेस आहेत. इथं इंडिपेंडंट क्लॉज आहे, इथं देखील इंडिपेंडंट क्लॉज आहे, म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्स जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. कारण इथं एस आहे, फॅन बॉयज. ओके. हे जर कंजंक्शन आपल्याला दिसले तर सिंपल ते जे आहे ते कंपाऊंड सेंटेन्स आपण त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट पुढलं आहे, ऑल्दो इट वॉज कोल्ड शी वेंट फॉर वॉक. याच्यामध्ये इंडिपेंडंट सेंटेन्स जे आहे ते इंडिपेंडंट क्लॉज आहे, तो हा आपल्याला इंडिपेंडंट क्लॉज किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, मेन क्लॉज जो आहे, कारण इट हॅज मीनिंग ऑफ इट ओन. याचा मीनिंग जो आहे तो शी वेंट फॉर वॉक, ती चालायला गेली, याचा मीनिंग क्लिअर आहे. नेक्स्ट जर आपण त्याच्या सोबत चालायला जो क्लॉज आहे, जो डिपेंडंट क्लॉज आहे, तो जर आपण बघितला तर ऑल्दो इट वॉज कोल्ड, मेन, आणि हे होईल सबऑर्डिनेट. कारण इथं मीनिंग जो आहे तो डिपेंडंट आहे या क्लॉज वरती, याच्याशिवाय याचा मीनिंग जो आहे तो होऊ शकत नाही, म्हणून ही सबऑर्डिनेट क्लॉज होईल आणि ही मेन क्लॉज. म्हणून हा हे सेंटेन्स जे आहे ते आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे ते आपल्याला इथं दिसायला मिळतं. आणि इथं जर बघितलं आपण, पोएट्री कलेक्शन वॉज इंटरेस्टिंग, हे देखील सिंपल आहे. तर पहिला आहे सिंपल, दुसरा आहे कंपाऊंड, तिसरा आहे कॉम्प्लेक्स, आणि शेवटचं देखील आपल्याला सिंपल सेंटेन्स बघायला मिळतं. तर आन्सर आहे ही वॉज टायर्ड सो ही वेंट टू द बेड. 2 नंबरचा उत्तर. नेक्स्ट, in the sentence, the ubiquitous nature of social media has permitted even the most remote corners of the globe. Ubiquitous, ubiquitous लॅटिन रूट पासून बनलेला आहे, UBQ. ओके. याचा अर्थ आहे प्रेझेंट एव्हरीवेअर. एव्हरीवेअर जिथं म्हणजे आपण बघू शकतो की सगळीकडे आहे. आता यानुसार जर आपण युबिक्युटसचा मीनिंग जर बघितला तर प्रेझेंट इन ओनली स्पेसिफिक, मोजक्याच किंवा ठराविक रिजन मध्ये आहे का, नो. फाउंड स्पोरॅडिकली, म्हणजे काही ठिकाणी मिळतो, काही ठिकाणी मिळतो, असं आहे का, असं देखील नाही. स्पोरॅडिक मीन्स आपण अडखळत किंवा कुठे आहे कुठे नाही असं. युबिक्युटस म्हणजे एव्हरीवेअर, बिईंग प्रेझेंट एव्हरीवेअर. तर थर्ड आन्सर जे आहे ते करेक्ट आहे. चौथं देखील चुकीचं आहे, ग्रॅज्युअली डिमिनिशिंग, हळूहळू कमी होत जाणार, तसं देखील नाही. तर थर्ड ऑप्शन बिईंग प्रेझेंट एव्हरीवेअर, जो की सगळीकडे प्रेझेंट आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अन एक्झाम्पल ऑफ पॉलिसेमी. ओके, पॉलिसेमी. ज्यावेळेस आपण व्होकॅब्युलरी डिस्कस करतो त्यावेळेस जे आपण व्होकॅब्युलरीचे प्रकार, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल किंवा सिनोनिम अँटोनिम असेल, त्यासारखंच पॉलिसेमी. पॉली मीन्स POLY, पॉली प्लस सेमी. याचा अर्थ आहे मेनी. सेमी मीन्स सेम, सेमॅन्टिक, SEM हा रूट आहे याच्यापासून, म्हणजे मेनी मीनिंग्स
आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पॉलिसेमी, त्याच्यानंतर होमोनिम आणि होमोफोन, याच्यामध्ये फार मायन्यूट डिफरन्सेस आहेत. ओके, फार मायन्यूट डिफरन्स. आता होमोनिम, होमोफोन आणि परत आहे त्याच्यामध्ये होमोग्राफ. ओके, आता याच्यामध्ये वेळ फार जाईल, आपण नंतर हा टॉपिक कधीतरी घेऊयात. पण याच्यामध्ये बऱ्यापैकी स्लाइट डिफरन्सेस आहेत, फार मायन्यूट, सटल आपण म्हणू शकतो की डिफरन्स. आता जो प्रश्न आहे त्याच्यावर फोकस करूयात. मेनी मिनिंग्स म्हणजे काय? मेनी मिनिंग म्हणजे डायव्हर्स मिनिंग नाही, बट रिलेटेड विथ द सेम. ओके, म्हणजे एखादी गोष्ट आहे तर त्या गोष्टीचा सिमिलर मिनिंग, त्याच्यापासून एक ब्रँच असेल, दुसरा पण त्याच्या पण सिमिलर मिनिंगचा असेल. ओके, कम्प्लिटली डिफरंट नाही, वर्ड तर एकच असेल पण त्याच्यापासून जो बनलाय तो रिलेटेड वर्ड असेल. आता बघूया त्याच्यामध्ये कुठं बसतो. याच्यामध्ये बिग, स्मॉल नाही, कम्प्लिटली डायव्हर्टेड. बँक म्हणजे आपण जे विजिट करतो ती बँक ॲज अ इन्स्टिट्यूशन, जिथे आपण पैसे ठेवतो, असा ह्या अर्थाने इथं वापरलाय. आणि रिव्हर बँक, एक बँक आहे जिच्यात आपण म्हणू शकतो किंवा ती रिव्हर बँक, एक ऍड्रेस आहे किंवा एक एरिया मधली बँक आहे, ते कडली बँक. तर आपण एकच शब्द आहे पण दोन मिनिंग त्याचे आपण इथं पाहतो आहोत की बँक ॲज अन इन्स्टिट्यूशन अँड रिव्हर बँक. तर हे पॉलिसेमीचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. डॉग आणि कॅट जे आहेत ते आपल्याला होपोनिम्स म्हणजे एक सिंगल कॅटेगरी आहे ॲनिमल, आणि त्याच्या अंडर येणारे जे काही आहेत ते त्याच्यानुसार आपल्याला होपोनिम आणि हॅपी आन्सर. त्याच्यामुळे सेकंड जे आहे ते आन्सर आपण जास्त वेळ घालण्यापेक्षा नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. विच इज द नाउन फॉर्मिंग सफिक्स फॉर द वर्ड डिसइन्फेक्ट? ओके, नाउन फॉर्मिंग सफिक्स आपण जर पाहिलं तर नाउन फॉर्मिंग सफिक्स हे जे आहेत ते सगळे ओके, सगळी नाउन फॉर्मिंग सफिक्सेस आहेत ही. आणि याच्यानुसार जो आपल्याला शब्द जो बेस वर्ड दिलेला आहे त्याच्यानुसार आपण आपल्याला मात्र नाउन फॉर्मिंग सफिक्स आपल्याला इथं बघायचं. ओके, इथं जो बसणारा आहे तो सो डिसइन्फेक्ट, डबल ई नाही बसणार. डिसइन्फेक्टनेस हा देखील नाही बसणार. डिसइन्फेक्टमेंट हा जो आहे तो करेक्ट ऑप्शन जो आहे तो आपल्याला इथं आढळतो. एम्प्लॉयचं एम्प्लॉय होईल, काइंड, काइंडनेस, एटसेट्रा, वॉट एव्हर इट इज. तर ही सगळी नाउन फॉर्मिंग सफिक्सेस आहेत, पण इथं जो आपल्याला करेक्ट जो आहे तो डिसइन्फेक्टमेंट हा जो आहे तो करेक्ट आन्सर आपल्याला इथं थर्ड नंबर आहे. नेक्स्ट, द पेशंट हॅज टर्न द कॉर्नर. आपण मागे आता डिस्कस केलेला आहे की ज्यावेळेस ईडीएम डिस्कस करतो त्यावेळेस आपल्याला लिटरल मिनिंग न बघता टर्न द कॉर्नर, ऍक्च्युअल इथं कॉर्नर टर्न नाहीये, बट टर्न द कॉर्नर मीन्स पास अ क्रिटिकल सिच्युएशन. एखादी एकदम क्रिटिकल सिच्युएशन जे आहे, ज्यावेळेस एखादा पास करतो आपण त्याला काय म्हणतो, टर्न द कॉर्नर. आता इथं वाक्य आहे द पेशंट हॅज टर्न द कॉर्नर मीन्स पास द क्रिटिकल पॉइंट. एकदम जो क्रिटिकल पॉइंट होता किंवा जिथं त्याला धोका होता तो पॉइंट त्यांनी हे केलेला आहे, पास केलेला आहे, त्यावेळेस आपण तो त्याला टर्न द कॉर्नर. चेंज फॉर द वर्स नाही, चेंज द पोझिशन नाही, टर्न टू डिस्ट्रक्शन पण नाही. सेकंड ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह वेअर वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. तर पहिला ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. इथं डबल एम सी ओ डबल एम आय टी एम ई एन टी, इथं डबल टी येत नाही, त्याच्यामुळे हे ऑप्शन करेक्ट आहे. ऑन्ट्रप्रिनर, ज्यावेळेस आपण वोकॅब्युलरीचे जे हे आस्पेक्ट स्पेलिंगचे ज्यावेळेस डिस्कस करत असतो त्यावेळेस आपल्याला काही रिपिटेटिव्ह जर आपण त्याची रिडिंग केलं तर ते आपले थोडेसे कन्सल्टेट होऊ शकतात. इथं ऑन्ट्रप्रिनरच्या वेळेस लक्षात ठेवायचं की सुरुवातीला ई एन टी ई आर टी आर ई आहे. ओके, ऑन्ट्रप्रिनर प्रोनाउन्सिएशन आहे. गॅरंटी डबल ई इथं येईल, आणि इथं सुपरवायझर ओ इथं बऱ्याच वेळेस मिस्टेक करतात. ओके, तर ऑप्शन फर्स्ट जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट वन, आयडेंटिफाय द लिंग्विस्टिक कॉन्सेप्ट फॉर द फॉलोइंग एक्झाम्पल्स. जसं आत्ताच आपण डिस्कस केलं होतं एक 2 क्वेश्चनच्या आधीचा क्वेश्चन, मला वाटतं हा 59.
होमोफोन, पॉलिसिम, होमोग्राफ, सिनोनिम ह्या कॉन्सेप्ट पाहिल्या होत्या. आता इथं आपल्याला लीड आणि लेड, ओके, लीड आणि लेड हे ज्यावेळेस आपण पाहत आहोत त्यावेळेस आपल्याला दोन्ही शब्द तर सेम आहेत, त्याचं स्पेलिंग पण सेम आहे, पण त्याच्या प्रोनन्सिएशन जे आहे ते मात्र आपल्याला कम्प्लिटली विरुद्ध जे आहे ते प्रोनाउन्सिएशन आढळतं. विरुद्ध म्हणजे थोडंफार वेगळं. आपण होमोनिम्स, ओके, होमोनिम्स मध्ये आपण पाहिलं तर तिथं आपल्याला होमोनिम्स मध्ये प्रोनाउन्सिएशन हे सेम आढळतं, पण त्याचं स्पेलिंग जे आहे ते मात्र आपल्याला डिफरंट जे आहे ते दिसतं. फॉर एक्झाम्पल आता होमोनिम जर पाहिलं आपण तर जस्ट मिनिट, थोडासा आपला टॅब डिस्कनेक्ट होतोय त्याच्यामुळं, ओके चला. आपण आता डिस्कस केलं की होमोनिम, आता हे होमोनिम नाहीये. आपण जे लीड आणि लेड डिस्कस करत ते होमोनिम नाहीये. का होमोनिम नाहीये? तर होमोनिम साठी आपण जर पाहिलं तर एखाद्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन, उच्चार जो आहे तो मात्र सिमिलर असेल. फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर FLOWER फ्लावर आणि FLOUR हे दोन्ही जर पाहिले आपण तर दोन्हींचं प्रोनाउन्सिएशन सेमच आहे, पण मीनिंग जे आहे ते कम्प्लिटली डिफरंट आहे. म्हणून हा होमोनिम जो आहे तो इथं बसणार नाही. सिनोनिम म्हणजे सिमिलर वर्ड. पॉलिसिम एकाच ब्रँचचा आहे, सिमिलर मिनिंग आहेत. ओके, जसं आपण 59 जो क्वेश्चन पाहिला ज्याच्यामध्ये बँक आणि रिव्हर सेम ऑलमोस्ट लाईक दॅट, तर हा पॉलिसिम. पण हा जो आहे तो होमोग्राफ आहे. होमोग्राफ म्हणजे काय? ज्याचं स्पेलिंग तर सेम असेल पण त्याचं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते कम्प्लिटली डिफरंट प्रोनाउन्सिएशन आपल्याला आढळतं. आता इथं लीड आणि लेड या दोन्हीमध्ये आपल्याला प्रोनाउन्सिएशन कम्प्लिटली डिफरंट आहे, म्हणून हा होमोग्राफ आहे. लक्षात येते? होमोनिम आणि होमोग्राफ मध्ये फरक एवढाच आहे की होमोनिम मध्ये प्रोनाउन्सिएशन सेम असेल, स्पेलिंग नसेल. ग्राफ इथं जर आपण पाहिलं तर इथं आपण ग्राफ जर पाहिला, ग्राफ होमो मीन्स सिमिलर, ग्राफ रायटिंग जिथं सेम आहे, इथं होमो. जसं आपण पाहिलं की रूट जर आपण शब्दाचा सिमिलर, होमो नीम, ओके, प्रोनाउन्सिएशन आणि स्पेलिंग सेम आहे किंवा विरुद्ध आहे, तर याचं उत्तर आहे होमोग्राफ. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द फ्रेज टू थ्राइव्ह इन गिवन एक्झाम्पल. टू थ्राइव्ह, आता इथं एक्झाम्पल नुसार आपण घेऊयात. द प्लांट ग्रोईंग इन डेझर्ट कॅन थ्राइव्ह विदाउट वॉटर. म्हणजे थ्राइव्ह म्हणजे लिव्ह किंवा भरभराट होणे, जिवंत राहणे. ओके, द प्लांट ग्रोईंग इन डेझर्ट कॅन थ्राइव्ह विदाउट वॉटर. इथं आपण शब्दाचा अर्थ घेऊ शकतो की जगणे. पेरिश म्हणजे मरणे, हा देखील नाहीये. सर्व्हाइव्ह म्हणजे जगणे, हा जो आहे तो सेकंड नंबर जो आहे तो करेक्ट. याचा आन्सर आहे स्कम ऑल्सो मीन्स टू डाय, आणि फोर्थ देखील आहे डाय. तर सर्व्हाइव्ह जे आहे ते आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते दिसते. नेक्स्ट, चूज द रॉंगली स्पेल्ड वर्ड्स. आता याच्यामध्ये आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, चारही शब्दांच्या प्रोनाउन्सिएशन, ओके, मोस्ट ऑफ द टाइम आपण प्रोनाउन्सिएशन आपलं रॉंग असतं, त्याच्यामुळं आपलं स्पेलिंग देखील बऱ्याच वेळेस रॉंग जे आहे. तर प्रत्येक शब्दाचं ऍक्च्युअल आयडियल प्रोनाउन्सिएशन जर आपण डिक्शनरी ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस जर आपण पाहिलं तर 100% आपले प्रोनाउन्सिएशन जे आहे ते करेक्ट येऊ शकतात. आता विशियस म्हणजे दुष्ट, ओके, कॉन्शियन्स हा जो आहे याचं VICIOUS हे देखील करेक्ट आहे. कॉन्शियन्स आपण जे ह्युमन कॉन्शियस म्हणतो. नेक्स्ट, पॅनिसी, इथं मात्र आपल्याला स्पेलिंग चुकीचं दिसतं. इथं स्पेलिंग काय पाहिजे? पॅनिकी, घबराहट होणे. ओके, अमाऊंट इझी आहे. तर रॉंगली स्पेल्ड वर्ड आहे थर्ड पॅनिकी, इथं पॅनिसी झालेला आहे. नेक्स्ट, विच सफिक्स टू द वर्ड डेव्हलप विल मेक द सेंटेन्स meaningful. टू डेव्हलप,
जस्ट अ मिनिट, परत आपला टॅब. पुढील प्रश्न आहे सफिक्सच्या बाबतीत. विच सफिक्स टू द वर्ड डेव्हलप विल मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. सफिक्स या डेव्हलपला जर लावला तर सेंटेन्स जे आहे ते मिनिंगफुल. डेव्हलप ऑफ डॅश ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी हॅज बीन सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट. तर इथं डेव्हलपर, द डेव्हलपर ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी हे देखील सफिक्स. डेव्हलप्ड, ओके, ऍडजेक्टिव्ह हे सुद्धा नाही. डेव्हलपमेंट, द डेव्हलपमेंट ऑफ न्यू टेक्नॉलॉजी हॅज बीन सिग्निफिकंट. तर आन्सर ऑप्शन थर्ड जे आहे ते करेक्ट आहे. फोर्थ देखील रॉंग आहे. डेव्हलपिंग, ओके, जिरंट फॉर्म मध्ये येईल हे, आणि हे देखील रॉंग आहे. त्याच्यामुळे थर्ड जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आर अपोजिट इन मीनिंग टू द रिलक्टंट. रिलक्टंटच्या अपोजिट अँटोनिम कुठला शब्द आहे? ओके, रिलक्टंट याचा अर्थ आहे नाखुश किंवा नाराज असणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी तयार नसणे, त्याला म्हणायचं आपण रिलक्टंट. ओके, ही इज रिलक्टंट टू डू दिस वर्क, ही इज रिलक्टंट, असा आपण हा शब्द वापरतो. याच्या अपोजिट जो आहे, ओके, सिमिलर नाही, आपल्याला ऑपोजिट, नाखुश किंवा नाराज असं देखील आपण इथे घेऊ शकतो. अवर्स, ओके, म्हणजे अवर्स म्हणजे विरुद्ध. ओके, रिलक्टंटच्या विरुद्ध नाखुशच्या हा देखील आपल्याला शब्द बसत नाही. हेजिटेट, कन्फ्यूज हा देखील नाही. एन्थुझियास्टिक, उत्सुक किंवा आपण म्हणू शकतो की इंटरेस्टेड, कीन. ओके, एन्थुझियास्टिक. तर इथं दोन्ही आपल्याला आन्सर जे आहेत ते करेक्ट वाटतात. एन्थुझियास्टिक अँड कीन दोन्हींचा अर्थ होतो उत्सुक. त्याच्यामुळं सी आणि डी हे दोन्हीही आपल्याला बरोबर आढळतात. म्हणजे इथं आपण जो 3 आणि 4 नंबर आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन गिवन बिलो द सेंटेन्स. Our school dash rivals easily. ओके, प्रोनाउन्सिएशन जे आहे ते ऑलमोस्ट या सगळ्यांचं जे आहे ते थोडंफार याच्यामध्ये डिफरन्स आहे. इथं आहे आवर स्कूल बीट, ओके, म्हणजे हरवणे. तर हे ऑप्शन जे आहे ते फर्स्ट जे आहे ते करेक्ट आहे. इथं ऑप्शन थर्ड जे आहे ते करेक्ट येईल. आवर स्कूल बीट, चावणे हे देखील नाही. बीट वनस्पती, आपण जो बीट खातो तो, आणि बेट म्हणजे जुगार हे देखील नाही. तर फर्स्ट ऑप्शन जे आहे ते करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट स्पेल्ड वर्ड अंडरलाइंड इन द फॉलोइंग सेंटेंस. हर कॉन्स्टंट criticism began to alienate. ओके, वेगळं राहणे किंवा कीप डिस्टन्स फ्रॉम, याचा करेक्ट स्पेलिंग जे आहे ते ALIENAT. जसं मी म्हटलं की जर प्रोनाउन्सिएशन आपल्याला करेक्ट असेल तर त्याचं आपल्याला स्पेलिंग देखील करेक्ट आपल्याला लिहिता. अलिनिएट जे आहे ते, तर ऑप्शन फर्स्ट जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द क्लोजेस्ट सिनोनिम of adulate in the following sentence. Okay, adulate means आपण त्याला म्हणतो की एक्सेसिव्ह, एखाद्याची प्रशंसा करणे, मुसाफिरी करणे. मला एक्झॅक्ट मराठीत त्याचा सिनोनिम सांगता येणार नाही, पण आपण म्हणतो की बढाया मारून त्या समोरच्या व्यक्तीला फुगवणे, त्याला आपण म्हणतो ॲड्युलिएट. तर त्याचे आपल्याला सिनोनिम शोधायचे. खालील 4 पैकी कुठल्या ऑप्शन मध्ये सिनोनिम. डिस्पाइट हिज पियर्स, पियर्स इथे अपॉस्ट्रोफी आहे. डिस्पाइट हिज पियर्स डिसडेन, ही कंटिन्यू टू ॲड्युलिएट इन्फ्लुएन्शियल फिगर्स सीकिंग देअर फेवर. इथं फ्लॅटर म्हणजे अतिस्तुती करणे, तर हा सिनोनिम जो तो आहे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट, the decision has baffled the cast and crew of the film. Baffle याचा अर्थच आहे कन्फ्यूज. इथं करेक्ट ऑप्शन आहे कन्फ्युज्ड. ओके, गोंधळून जाणे, बॅफल. ऑप्शन फर्स्ट जो आहे तो करेक्ट आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट WH क्वेश्चन. ओके, वेअर वॉज अ मोबाईल ऑन अ टेबल.
There was a mobile on a table, so I picked it up and said, whose? इथं काय येईल? Whose? Whose mobile is this? Whom? नाही. WHO who पण नाही आणि when पण नाही. हे तिन्ही ऑप्शन येणार नाही कारण whom जे आहे ते ऑब्जेक्ट म्हणून वापरलं जातं. who आणि when हे देखील जे आहेत ते आपल्याला रॉंग. whose हे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द कोहेसिव्ह डिव्हाइस युज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. कोहेसिव्ह डिव्हाइस. Okay, literal device. It is a word that is used to connect two sentences or two clauses, that is called as a cohesive device. Okay, going to the point, he had been in office for only a few months. Okay, had been in office for only few months. He has, however. तर इथं कनेक्टिंग डिव्हाइस जो आहे किंवा कोहेसिव्ह डिव्हाइस जो आहे तो however हा येईल. आपण जर पाहिलं तर करेक्ट आन्सर येईल कन्सेशन. कारण आपण जर पाहिलं हावेवर हा शब्द जो आहे तो कन्सेशन दाखवतो. कारण पहिल्या भागात जर आपण पाहिलं तर ही हॅड बीन इन ऑफिस फॉर ओनली अ फ्यू मंथ्स. यावरून आपल्याला असा अंदाज लागतो की त्याने फार काही साध्य केलेले नाही. ओके, दुसऱ्या भागात दाखवलं जातं की ही हॅज हावेवर अचीव्ड मोर दॅन एनी ऑफ हिज प्रिडिसेसर्स. हा भाग खालील सेंटेन्स मधलं इनडायरेक्ट नरेशन कुठलं आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं. वेअर डू यू वॉन्ट टू गो नाव, ही सेड टू मी. तर याचं करेक्ट जे आपण इनडायरेक्ट नरेशन काय असेल, ही आस्क्ड मी. इथं आय येऊ शकत नाही, इथं मी यायला पाहिजे. हे देखील ऑप्शन. ही आस्क्ड आय वॉन्ट, तर हे रॉंग आहे. ही आस्क्ड मी where I want to go then. Correct. He asked me where I wanted to go then. Okay, want चे इथं काय झालेलं आहे, wanted. आणि asked, said चं asked आणि me. तर करेक्ट ऑप्शन आहे सेकंड. बाकीचे ऑप्शन्स चुकीचे आहेत कारण इथं वेदर आलेलं आहे, जे की येस नो क्वेश्चन साठी आपण वापरतो. आणि फोर्थ ऑप्शन मध्ये पण आपण ही क्वेश्चन मी वेदर अबाउट वेअर आय वॉन्टेड टू गो देन, हे देखील जवळपास आहे पण आपण याला बरोबर नाही म्हणू शकत. चेंज द फॉलोइंग इन टू सुपरलेटिव्ह डिग्री. खालील वाक्य आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. फर्स्ट ऑप्शन बघूयात आपण. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर. इथं परत बेटर आलेलं आहे. आपल्याला काय, इरेग्युलर फॉर्म गुड, बेटर आणि इथं बेस्ट येणं गरजेचं आहे सुपरलेटिव्ह मध्ये. ओके, प्रिव्हेन्शन इज ॲज गुड ॲज क्युअर, हे देखील त्या फॉर्म मध्ये नाहीये. नेक्स्ट, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये नाहीये. नेक्स्ट, प्रिव्हेन्शन इज द बेस्ट. इथं आपण सुपरलेटिव्ह डिग्री द बेस्ट. सो प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर. थर्ड ऑप्शन जे आहे ते. पुढील प्रश्न आहे 76. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग Identify from the following the sentence with the correct use of preposition. He insisted to leave immediately. He insisted for, he insisted on and he insisted upon. तर इथं आपण पाहिलं तर insisted for च्या नंतर ing फॉर्म, gerund फॉर्म येत नाही वर्बचा. इथं to leave, insisted to leave, to देखील प्रेपोजिशन येत नाही. insisted on leaving, थर्ड ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. आणि ही इन्सिस्टेड अपॉन लिव्हिंग, कारण आपण ज्यावेळेस इन्सिस्ट ज्यावेळेस वापरतो इन्सिस्टेड, इथं प्लस ऑन किंवा अपॉन प्लस व प्लस ING हा फॉर्म आपल्याला इथं. तर ऑप्शन थर्ड आणि 4 हे देखील माझ्या मते बरोबर आहेत. तर आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन.
आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. पास्ट परफेक्ट टेन्स आपल्याला याच्यामध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शोधायचा. ही वर्कड हा झाला सिंपल पास्ट. ही वर्कड ॲट ऑफिस अंटिल आय गॉट प्रमोटेड. आय वॉज वर्किंग हा कंटिन्युअस टेन्स झाला. आय वर्कड हा देखील सिंपल पास्ट. सॉरी, आय वर्कड ॲट द ऑफिस 5 years बॅक हा देखील सिंपल पास्ट आपल्याला लक्षात येतोय. नेक्स्ट थर्ड, आय हॅड बीन वर्किंग ॲट द ऑफिस फॉर, इथं टाइम ड्युरेशन दिलेला आहे आणि हॅड बीन वर्किंग हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे तो 4th नंबर आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ द प्रिपोजिशन अंडरलाइन इन द सेंटेन्स. दे कॅम्प देअर फॉर, फॉरला अंडरलाईन आहे. दे कॅम्प देअर फॉर द समर. कॅम्प देअर तिथं त्यांनी कॅम्प टाकला किती दिवसासाठी. फॉर इथं आपण टाइम ड्युरेशन साठी वापरतोय. एंटायर समर. ओके, ऑल थ्रू. तर ऑप्शन सेकंड जे आहे ते आपल्याला इथं करेक्ट ऑप्शन म्हणजेच ओनली बी, समटाइम, एव्हर, अक्रॉस हे तिन्ही जे आहेत ते रॉंग ऑप्शन्स आहेत. बी जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द टाइप ऑफ मूड एक्सप्रेस्ड इन द सेंटेन्स. द इन्स्पेक्टर इन्स्पेक्टेड द स्कूल. याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह नाही, इम्पेरेटिव्ह देखील नाही. सब्जेक्टिव्ह विशेष, इम्पेरेटिव्ह क्वेश्चन, इंडिकेटिव्ह स्टेटिंग फॅक्ट्स. ओके, इंडिकेटिव्ह मूड. सो सी म्हणजेच सेकंड ओनली इज द करेक्ट. चूज द करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. आता इथं आपल्याला करेक्ट पंक्च्युएशन आपल्याला शोधायचंय. पहिल्या ऑप्शन पासून बघूयात. ए, द प्ले वेल, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. द कॅप्टन सेड टू द प्लेयर्स. ओके, हे रिपोर्टिंग क्लॉज. आणि इथं एक्सप्रेशन कंप्लीट होते. अँड शूट अ गोल. प्ले वेल अँड शूट अ गोल. इथं रिपोर्टिंग क्लॉज नंतर परत कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा परत चालू झालेला आहे आणि परत वाक्य जे एक्सप्रेशन आहे अँड शूट अ गोल. द कॅप्टन सेड टू द प्लेयर्स प्ले वेल अँड शूट द गोल. शूट अ गोल. तर हे करेक्ट ऑप्शन आहे आणि याचं पंक्च्युएशन जर पाहिलं तर आपण इथं करेक्ट आहे. जर पंक्च्युएशन आत देखील बऱ्याच वेळेस आपण बघतो की आत नॅचरल जर बोलण्यातलं जर खरंच ज्यावेळेस कॅप्टनचा जर पॉज असेल तर इथं पंक्च्युएशन येईल कुठं, इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये. पण ज्यावेळेस इथं आपल्याला पॉज करून रिपोर्टिंग क्लॉज येते त्यावेळेस पंक्च्युएशन बाहेर असतं आणि शेवटी इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये इथं फुल स्टॉप यायला पाहिजे. तर ऑप्शन 1 जे आहे ते करेक्ट आहे. क्वेश्चन आहे आयडेंटिफाय कॉम्प्लेक्स सेंटेन्स और सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग. ओके, द नाईट इज डार्क अँड आय एम फार फ्रॉम होम. इथं मेन क्लॉज आहे. द नाईट इज डार्क मेन क्लॉज. इथं कंजंक्शन अँड आणि इथं परत मेन क्लॉज येईल आय एम फार फ्रॉम होम. इथं फॅन बॉईज अँडनी दोन क्लॉजेस जे आहेत ते जोडले आहेत त्याच्यामुळे हा होईल कंपाऊंड. दोन्हीही मेन क्लॉजेस आहेत त्याच्यामुळे हा होईल कंपाऊंड. नेक्स्ट, as long as I am in the company of Mahi, I feel very happy, but I become sad when she is away from me. ओके, इथं आपण जर पाहिलं तर इथं as long as I am in company of Mahi ही एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ओके, I feel happy or sorry I feel very happy ही एक मेन क्लॉज आहे. ओके, मेन क्लॉज. इथं परत फॅन बॉईज बटनी इथं आपण बघतो की दोन मेन क्लॉजेस जोडलेले आहेत. हे देखील मेन क्लॉज होईल. हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन बट. इथं वरती जसं अँड आहे इथं बट आहे. वेन ॲडव्हर्बियल क्लॉज. वेन शी इज अवे ही देखील आपण सबऑर्डिनेट क्लॉज. तर इथल्या वाक्यामध्ये बी मध्ये आपल्याला काय येईल, दोन सबऑर्डिनेट क्लॉजेस आणि दोन मेन क्लॉजेस. ओके, तर हे वाक्य जे आहे ते हे
कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला दिसत बी. थर्ड, अ बर्ड इन अ हँड इज वर्थ टू इन अ बुश. अ बर्ड इन अ हँड, सिंगल सब्जेक्ट, इज वर्थ टू इन. तर हे देखील सिंपल सेंटेन्स आहे. तर एकच वर्ब आहे, एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट ऑब्जेक्ट, सॉरी. तर हे देखील आपल्याला बघितलं तर हे सिंपल मध्ये, तर हे कॉम्प्लेक्स मध्ये येत नाही. बी कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. डी, आय बिलीव्ह, मेन क्लॉज, ओके, दॅट she had married the person whom she had loved. इथं ऑप्शन मला नाही वाटत की बी, सी अँड डी, ऑप्शन फक्त डी जे आहे ते ओनली डी, थर्ड जे आहे ते मला वाटतं की करेक्ट आहे. माझं चुकी असू शकतं, पण मोस्ट ऑफ द टाइम आय थिंक डी इज करेक्ट. द बॉय हू स्टोल द वॉच वॉज कॉट. द बॉय, कोण, हू स्टोल द वॉच, द बॉय या नाउनला मॉडिफाय करते ही क्लॉज, ही सबऑर्डिनेट क्लॉज कशाला मॉडिफाय करते, द बॉयला, म्हणून ही काय होईल, रिलेटिव्ह क्लॉज होईल, ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाही होणार. हे रिलेटिव्ह आहे कारण इथं WHO, हू, हुम, ऍडजेक्टिव्ह क्लॉज मधलाच हा एक ब्रँच आहे, आपण म्हणू शकतो की रिलेटिव्ह क्लॉज. तर इथं ही जी आहे ती कुठला बॉय, हू स्टोल द वॉच, ज्याने घड्याळ चोरली तो सापडला. कुठला मुलगा, घड्याळ चोरलेला, हू, द वन हू स्टोल द वॉच. तर रिलेटिव्ह क्लॉज ए, त्याच्यामुळे ऑप्शन थर्ड जे आहे ते बरोबर आहे. नेक्स्ट, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ जम्बल्ड वर्ड्स. ओके, क्वेश्चन नंबर 83. are read all over Shakespeare the world. The plays of Shakespeare are read all over the world. तर ऑप्शन आहे द प्लेज ऑफ द वर्ल्ड, हे करेक्ट नाहीये. ऑल ओव्हर, द प्लेज ऑफ शेक्सपियर आर रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड, सी. तर इथला ऑप्शन होईल फोर्थ जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट, क्वेश्चन 84. यू मे डू इट वेन यू प्लीज. ओके, the complex sentence above is converted into simple sentence by replacing the underlined clause by phrase as follows. You may do it when you please. Okay, you may do it, मेन क्लॉज आणि ही सबऑर्डिनेट क्लॉज. तर इथं आपल्याला एक शब्द बदलायचा आहे when, आणि हा शब्द बदलून आपल्याला याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं सिंपल सेंटेन्स बनवायचं. तर पहिलं ऑप्शन आहे यू मे डू इट ॲट युअर प्लेजर. ओके, इथं प्लेजर आहे. ओके, इथं चुकून प्लीज झालेलं, प्लेजर. यू मे डू इट ॲट युअर प्लेजर, हे करेक्ट सिंपल सेंटेन्स आपल्याला म्हणता येईल. कारण बाकीचे तीन जे आहेत ते तिन्ही आपण बघितलं तर तिन्ही रॉंग आपल्याला आढळतात. कुठला तरी त्याच्यामध्ये आपल्याला एरर आपल्याला. आता यू मे डू इट ॲज पर युअर प्लेजर, हे इडिमेटिक वाटत नाही आणि डझंट साऊंड प्रॉपर. यू मे डू इट ॲज यू प्लीज. ओके, हे देखील आपण बघतो की ॲज यू प्लीज इथं देखील ही क्लॉजच होते, हे एक वाक्य होत नाही, ही सेपरेट क्लॉजच होते. त्याच्यामुळे ॲज यू प्लीज हे देखील रॉंग आहे. आणि थर्ड पण आपण बघतो की रॉंग युसेज आहे. त्याच्यामुळे ए जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. मेन वुड लुक ऑड इफ दे हॅड 3 legs. आता ही कंडिशन जी आहे ती अनफुलफिल्ड पास्ट कंडिशन आहे का, आपल्याला याच्यातले कंडिशन कुठली आहे ते आपल्याला शोधायचं. अनफुलफिल्ड पास्ट नाही, मागची कुठली तरी इच्छा कंडिशन नाही. इम्पॉसिबल कंडिशन हे देखील नाही. आपण इथं बोलतोय ते काल्पनिक. ओके, हायपोथेटिकल कंडिशन, काल्पनिक आहे, हायपोथेटिकल आहे. त्याच्यामुळं ऑप्शन सी जे आहे ते फर्स्ट जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट,
इन द लाईट ऑफ द आर्ग्युमेंट इन द पॅसेज. आता आपल्याला पॅसेज जो आहे तो पॅसेजची उत्तर आहेत, फक्त त्याचे करेक्ट ऑप्शन जे आहेत ते आपण लिहून घेऊयात, कारण पॅसेज जे आपण इथं रीड करायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही. पण एक पॅराग्राफ जे आपल्याला पॅसेज दिलेला आहे अनसीन पॅसेज, तो आपण जर एक दोन वेळेस जर रीड केला तर आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कशा प्रकारची हवी आणि युथची डेव्हलपमेंट जी आहे ती कुठल्या प्रमाणे आणि कुठल्या अंगाने करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या देशाला त्याचा सगळ्यात मोठा फायदा होईल. आणि आपला एज्युकेशन पॉलिसी ही कशी अनफोकस्ड आहे आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम्स काय काय होऊ शकतात, ड्रग ॲडिक्शन एटसेट्रा, आणि नॅशनल इंटरेस्ट कशामध्ये पाळा, या बाबतीत हा पूर्ण पॅराग्राफ आहे. याची फक्त आपण जे आहेत ते आन्सर्स जे आहेत ते आपण इथं टिक मार्क करून घेऊयात. क्वेश्चन नंबर 86. ओके. जो पॅसेजच्या बाबतीत आहे, आता मी पूर्ण आपल्याला पॅसेज वाचायला इथं वेळ नाहीये, पण आपण जे करेक्ट आन्सर जे आहेत ते क्वेश्चन नंबर 86 पासून आपण घेऊयात. इन द लाईट ऑफ द आर्ग्युमेंट इन द पॅसेज द करेक्ट स्टेटमेंट इज किंवा आर. आपण जर पॅसेज पाहिला तर याच्या पॅसेजमध्ये नेमके काय नेमकं हायलाइट करण्यात आलं आहे किंवा कुठले आर्ग्युमेंट खालीलपैकी जे आहे ते आपल्याला करेक्ट आढळते पॅसेजमध्ये. द स्टेटस बेटर वी विल गो जस्ट टुवर्ड द आन्सर ए बी सी डी. चारही ऑप्शन जे आहेत ते आपल्याला पॅसेजमध्ये रिफ्लेक्ट झालेले जे आहेत ते आढळतात. ओके. नेक्स्ट 87. The multi-dimensional intelligence of a person, for instance, a student, is very essential because multi-dimensional, प्रत्येक डायमेन्शननं एखाद्या व्यक्तीची इंटेलिजन्स जी आहे किंवा स्टुडंटची, खास करून ह्या पॅसेजमध्ये काय तर स्टुडंट, ती डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. बिकॉज कारण काय याच्यामध्ये, तर खालीलपैकी कुठलं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. टू लीड हिम प्रोडक्टिव्ह लाईफ ॲज वेल ॲज नॅशनल गुड. देशाच्या हिताचं रक्षण किंवा देशासाठी आणि त्याच्या स्वतःच्या आयुष्यासाठी आपण मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स डेव्हलप करणं प्रत्येक विद्यार्थ्यांची व्यक्तीची गरजेचं आहे. हे ऑप्शन आहे. ज्यावेळेस आपण पॅसेज वाचाल त्यावेळेस आपल्याला उत्तर जे आहे ते लक्षात येईल. 88. मेनी यंग पीपल इन इंडिया स्कम टू ड्रग्स अँड क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज. बरेचसे व्यक्ती जे आहेत भारतामध्ये ते ड्रग्ज आणि क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्येच आपल्याला आढळतात. कारण काय आहे त्याचं? पॅसेजनुसार आन्सर जे आहे ते दे ऑप्शन आहे 3B. आपण इथं ABCD. ओके. द नेशन लॅक्स प्रॉपरली डिफाईन्ड एज्युकेशनल पॉलिसीज. आपल्याकडे आतापर्यंत मागच्या काळामध्ये ज्या आहेत त्या एज्युकेशन पॉलिसीज ज्या होत्या त्या प्रॉपरली डिफाईन्ड नव्हत्या, की आपल्याला नेमकं आउटपुट काय पाहिजे किंवा त्याच्यातनं विच व्हॅल्यूज वी वॉन्ट टू इनकल्केट इन दी स्टुडंट्स. त्याच्यामुळे ऑप्शन बी, नेशन लॅक्स प्रॉपरली डिफाईन्ड एज्युकेशन पॉलिसी, बरोबर आहे. 89. द डेव्हलपमेंट ऑफ मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स ऑफ youth population implies मल्टी-डायमेन्शनल इंटेलिजन्स ऑफ youth पॉप्युलेशन म्हणजे काय, याचा अर्थ काय? तर जसं आपण पॅसेजमध्ये दिलेलं आहे की फोस्टरिंग कॉग्निटिव्ह, इमोशनल, सोशल, मोरल, स्पिरिच्युअल, एन्व्हायरमेंटल अँड इनोव्हेटिव्ह. ओके. 7 डायमेन्शनल डेव्हलपमेंट आपल्याला पॅराग्राफमध्ये दिलेले आहेत. त्या आहेत कॉग्निटिव्ह, इमोशनल, सोशल, मोरल, स्पिरिच्युअल, एन्व्हायरमेंटल अँड इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स ऑफ द युथ पॉप्युलेशन. इट इम्प्लाइज. मल्टी डायमेन्शनल म्हणजे काय? हे 7 फॅकल्टीज ज्या आहेत ह्युमन माइंडच्या त्या डेव्हलप करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यामुळे आन्सर इथे 4th जे आहे ते करेक्ट येईल. नेक्स्ट 90. द मेजर पोर्शन ऑफ द पॅसेज हॅज बीन डिवोटेड टू द डिस्कशन अबाउट. तर आन्सर आहे ABCD. ओके. तर सी, स्ट्रक्चरिंग प्रॉपर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फॉर द नॅशनल, जसं आपण डिस्कस केलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याचं स्ट्रक्चर कसं पाहिजे आणि ते कशा प्रकारे पाहिजे याच्यावरती फोकस जो आहे तो केलेला आपल्याला पॅसेजमध्ये आढळतो. आता पॅसेजचे प्रश्न संपलेले आहेत. शेवटचे 10 प्रश्न आपण घेऊयात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फ्रेज टू ग्रीज द पम्प? म्हणजे ब्राईब. ओके. घूस देणे.
विच फ्रेज बेस्ट डिफाईन्स क्लाइम डाऊन. क्लाइम डाऊन या फ्रेजमध्ये किंवा कुठल्या फ्रेज क्लाइम डाऊन हा नाउन जे आहे ते व्यवस्थित डिफाईन करते. रिट्रीट फ्रॉम प्रिव्हियस सिच्युएशन आहे त्या ठिकाणवरनं माघार घेणे. अन ऍक्ट ऑफ ऍडमिटिंग दॅट यू वेर रॉंग. आणि थर्ड आहे स्टेडी अप्रोच टू अ गोल, रिफ्यूज टू कॉम्प्रोमाइज. तर करेक्ट ऑप्शन आहे रिट्रीट फ्रॉम प्रिव्हियस पोझिशन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस युझिंग द फ्रेज द साल्ट ऑफ द अर्थ. साल्ट ऑफ द अर्थ, साल्ट ऑफ द अर्थ या फ्रेजचा अर्थ काय किंवा कुठल्या सेंटेन्समध्ये करेक्टली तो अर्थ जो आहे तो तिथं आपल्याला अटॅच झालेला किंवा योग्य जो आहे तो ठेवलेला आपल्याला आढळतो. ओके, ए बी सी आणि डी. ॲरोगंट बिझनेसमॅन वॉज द साल्ट ऑफ द अर्थ. ऍक्च्युअली आपल्याला मिनिंग पहिल्यांदा माहिती करून घ्यायचं आहे की साल्ट ऑफ द अर्थ म्हणजे काय, तर सच्चा किंवा प्रामाणिक माणूस, त्याला आपण म्हणतो की साल्ट ऑफ द. द जनटल टीचर हु टुक एक्स्ट्रा टाइम टू हेल्प स्ट्रगलिंग स्टुडंट्स वॉज साल्ट ऑन द अर्थ. साल्ट ऑफ द अर्थ. तर बी एक करेक्ट आहे. द फायर फायटर हु रिस्क हिज लाईफ टू सेव्ह अदर्स वॉज द साल्ट ऑफ द अर्थ. सच्चा माणूस किंवा प्रामाणिक माणूस किंवा साधा माणूस. द कॉन आर्टिस्ट वॉज द साल्ट ऑफ द अर्थ अँड एव्हरीवन ट्रस्टेड हिम विथ देअर मनी. नो. तर बी आणि सी जे ऑप्शन आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट. ओके, स्लाइडमध्ये आपल्या एरर होता. ऍक्च्युअल तिथं पुढल्या स्लाइडमध्ये आहे ते 94. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इंडिकेट द सब्जंक्टिव्ह मूड. खालीलपैकी कुठल्या सेंटेन्समध्ये सब्जेक्टिव्ह मूड जो आहे तो एक्सप्रेस झालेला आपल्याला आढळतो. सब्जेक्टिव्ह मूड म्हणजे कुठला, ज्या मूडमध्ये आपल्याला विश, सजेशन किंवा नेसेसिटी, हायपोथेटिकल किंवा अनरियल सिच्युएशन आहे, अशा प्रकारच्या वाक्यांसाठी किंवा अशा प्रकारच्या मूडसाठी आपण सब्जेक्टिव्ह मूड जे आहे ते अप्लाय करतो, ज्या वाक्यामध्ये हे एक्सप्रेस होतात. ज्या वाक्यात विश, सजेशन आहे, नेसेसिटी आहे, हायपोथेटिकल सिच्युएशन. तर इथं आपण जसं एक्झाममध्ये सी डी या फॉर्ममध्ये घेऊयात. इज ही रिअली मेकिंग थिंग्स डिफिकल्ट. नो. हे विश नाही आहे, सजेशन नाही आहे, कारण पहिला स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला इम्पेरेटिव्ह मध्ये येते. कम दॅट वे वी विल गो अहेड. तर हे देखील आपल्याला सब्जेक्टिव्ह मूड, कारण याच्यामध्ये सजेशन आपल्याला दिलेलं आढळतं. इट इज नेसेसरी फॉर एव्हरी मेंबर इन टू इन्फॉर्म हिमसेल्फ. दिस इज ऑल्सो सजेशन. रन टू द shop. No. B and C is the correct. Next, what kind of pronoun each is in the following sentences given. Each जे आपण म्हणतो की त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. each प्रत्येक. ओके, each should love his country. each इथं कुणाला ऍड्रेस केलेला आहे, एव्हरीवन, प्रत्येक. मग काय होईल, हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. नेक्स्ट, I wished my brother had been here. The past perfect tense in the sentence above has been used to indicate. I wish my brother had been here. आता इथं हायपोथेटिकल पण नाही होणार. ओके, अनरियल सिच्युएशन. ओके, I wished my brother had been here. Next, I seldom, he always, I never. Question 97. The words underlined in the above sentence exemplify. Seldom, always, never. These are actually adverbs of frequency. किती वेळेला. फर्स्ट आपण जर पाहिलं तर आय सेल्डम, कधी, किती वेळेला, क्वचित. ही ऑलवेज कम्स लेट, फ्रिक्वेन्सी. ओके, इट इज टॉकिंग अबाउट फ्रिक्वेन्सी, कधी, ऑलवेज, सतत. आय नेव्हर, कधीच नाही. इट इज ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट वन, दिस इज माय बुक. दिस बुक इज माइन.
अंडरलाइन्ड इन द सेंटेन्स फर्स्ट अँड सेकंड आर माय आणि माइन. हे याच्यातील आपल्याला वर्ड क्लास आपल्याला शोधायचा. याच्यामध्ये कुठला वर्ड क्लास आहे तर पॉझेसिव्ह नाउन आणि पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता हे पॉझेसिव्ह नाउन आहे का? नाही, हे आहे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह. ओके, हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह काय आहे तर हे मॉडिफाय करतं बुकला. दिस इज बुक. हुज बुक? माय बुक. बुकला मॉडिफाय केलेलं ह्या ॲडजेक्टिव्हने, म्हणून हे काय होईल? पॉझेसिव्ह. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. कोणाची ओनरशिप आहे? माय. ओके, तर माइन जे आहे ते आपण पाहिलं तर हे पॉझेसिव्ह प्रोनाउन आहे. दिस बुक इज माइन. तर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह ऑप्शन सी किंवा थर्ड, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि हे पॉझेसिव्ह प्रोनाउन आपल्याला आढळते. दिस इज पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, दिस इज पॉझेसिव्ह. नेक्स्ट, लास्ट but one, spot the part in which there is an error in the following. The cost of all the necessaries have gone up. The cost of all the necessaries have gone up. The cost of, इथं कॉस्ट जर आपण पाहिलं तर हे सिंग्युलर आहे. ओके, नाउन. द कॉस्ट. कॉस्ट्स आहे का इथं? नाही, इथं काय? कॉस्ट. कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज हॅव गोन अप. तर इथं सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल, इथं कॉस्ट ऑफ जे आहे ते सिंग्युलर आहे आणि त्याच्यामुळे इथं ऑक्झिलरी जे आहे ते हॅवच्या ठिकाणी हॅज पाहिजे, कारण हॅव हे प्लुरल आहे, त्या ठिकाणी आपल्याला हॅज लिहिणं गरजेचं आहे. तर हॅव पाहिजे. लास्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम द कूल, टू कूल वन्स हिल्स. करेक्ट आन्सर आहे टू वेट और बी केप्ट वेटिंग. वाट पाहणे, वाट बराच वेळ थांबवणे, वाट पाहायला लावणे. ओके, थँक्यू. पुढील क्वेश्चन पेपरचं अनालिसिस जे आहे 2000